आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री फडके साहेब, फडके सर आणि सावानाचे सगळे आदरणीय सदस्य नानासाहेब बोरस्ते आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायला मला सांगण्यात आलेलं आहे, पण माझ्यापुढे बरेचसे विद्यार्थी जास्त आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आंबेडकर असा एक विषय किंवा एखाद्या ज्ञानाच्या सहाय्याने अत्यंत गरिबीतून, अत्यंत दुर्बळ अवस्थेतून, त्यातही अस्पृश्य समाजातून एक मनुष्य येतो आणि संबंध देशाला गदगदा हलवून सोडतो. हा आदर्श समाजापुढे, राष्ट्रापुढे आणि मानवजातीपुढे देखील आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांची जी जयंती साजरी होते आहे ती केवळ भारतातच नाही, ती जगातही साजरी होते आहे. म्हणजे युनोमध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. लक्षात ठेवा, अमेरिकेत होते, इंग्लंडमध्ये होते, रशियामध्ये पण होते, चीनमध्ये होते. या सगळ्या देशांना डॉक्टर आंबेडकरांविषयी काय विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये होते. या सगळ्या जगाला डॉक्टर आंबेडकरांविषयी एवढा आदर का आहे, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की कशामुळे डॉक्टर आंबेडकर जगाला इतके प्रिय आहेत. आता त्यांना प्रिय आहे तो ते ज्या काळात होते त्या काळात ते मात्र प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरुद्ध झुंजत होते. त्यामुळे अनेक लोकांच्या रागालोभाचे ते धनी होते. जितकं त्यांच्याविषयी अतिशय प्रेम काही समाजाला, काही लोकांना होतं, तितकाच द्वेषही त्या काळामध्ये होता. आणि अशा एका प्रतिकूल परिस्थितीतून डॉक्टर आंबेडकरांनी या देशाची एक रचना निर्माण केलेली आहे. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे राष्ट्रपुरुष म्हणून, आधुनिक भारताचे निर्माते असंही म्हटलं जातं. म्हणजे काय नेमकं, आधुनिक भारतातली जी आधुनिक जीवनमूल्ये आहेत, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, सामाजिक न्याय आहे, सेक्युलरिझम आहे, ही जी सामाजिक न्यायाची मूल्ये आहे, ज्याच्यावर घटना उभी आहे, यासाठीच अहोरात्र संघर्ष करणारे डॉक्टर आंबेडकर होते. आणि या मूल्यांची जगाला आजही गरज आहे. आजही जगामध्ये शोषित आहेत, वंचित आहेत, वंशाधारित असा अत्याचार आजही आपण अमेरिकेत पाहतो, आफ्रिकेत पाहतो. वंशाधारित अशा जातीय दंगली आपण भारतात पाहतो, परदेशात पाहतो. गाझापट्टीमध्ये आपण पाहिलेलं आहे की तो एक प्रकारचा जेनोसाईड ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा अपराध करताना काही राष्ट्र आपल्याला आढळतात. तर म्हणून डॉक्टर आंबेडकरांना सगळीकडे बघावं लागतं की डॉक्टर आंबेडकरांचे हे जे आहे, अलीमध्ये काही मुस्लिमांच्या देखील याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या याच्यामध्ये वर्षांमध्ये घटना घेऊन पुढे आलेले लोक आहेत. आज जगभर घटना 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 म्हटलं जातं आहे की नाही. तर या संबंध महापुरुषाचं जीवनव्यवस्था कशी होती, तो कसा घडला गेला, हे पाहणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 14 एप्रिल 1891ला डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेब म्हणाले की बरोबर 12च्या ठोक्याला माझा जन्म झालेला आहे. म्हणजे एक शतक संपलेलं आहे आणि एका नव्या शतकाचा जन्म झालेला आहे. जसं आता जाती गावकरजी म्हणाले की महात्मा फुलेंचा मृत्यू झाला आणि नंतर बाबासाहेबांचा जन्म झाला, ही जी परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु, पाश्चात्य गुरु, मी तुमच्यावर ते चर्चा करील विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याचे भारतातील गुरु कोणते असं जर म्हटलं तर बुद्ध आहेत, महात्मा फुले आहेत आणि कबीर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं कबीरपंथी होतं. आणि या सगळ्या महापुरुषांमध्ये जो मोठा गुण आहे म्हणजे महात्मा फुले, भगवान गौतम बुद्ध किंवा कबीरामध्ये, हे अतिशय जातीव्यवस्थेचे कट्टर विरोधक एका अर्थाने आणि सगळ्या प्रकारच्या परंपरागत चौकटी मोडून मानवी जीवनाच्या जे समता मूल्य आहे, जे समानतेचं मूल्य आहे, त्याची प्रस्थापना करणारे हे तिन्ही महापुरुष होते. म्हणून ते डॉक्टर आंबेडकरांचे गुरु होते. डॉक्टर आंबेडकर गुरुपरंपरा मानणारे नव्हते, कारण ते खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून ते बंडखोर व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे कोणाचं ते ऐकतील, कोणाचं काही ऐकून घेतील, कोणाच्या पद्धती. मी पुढे तुम्ही बघाल की डॉक्टर आंबेडकरांनी गुरूंना पण चॅलेंज केलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काय त्याला त्यांच्या महाविद्यालयामध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये किंवा जे त्यांची याच्यामध्ये त्यांचं जे कॉलेज आहे कोलंबिया विद्यापीठ, त्याच्यामध्ये तर आपण डॉक्टर आंबेडकरांचं जीवनचरित्र पाहिलं तर डॉक्टर आंबेडकरांच्या घराण्यामध्ये कबीरपंथ होता. आणि 1891 साली त्यांचा जन्म झाला. त्यावेळेस भारताची, महाराष्ट्राची काय परिस्थिती होती हे आपल्या डोळ्यासमोर घेतलं पाहिजे की नेमकं महात्मा फुलेंचा काळ कसा होता, त्या काळामधले संघर्ष कोणते होते. आता माझ्यापुढे विद्यार्थी आहे, MPSC UPSCला तुम्हाला जो महत्त्वाचा सिलेबस आहे
त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि सामाजिक, राजकीय आणि आर्थिक इतिहास आपल्याला माहिती असावा लागतो UPSCच्या मुलांसाठी, की भारताचा सामाजिक इतिहास काय, राजकीय इतिहास काय, आर्थिक इतिहास काय, धार्मिक इतिहास काय, या सगळ्या गोष्टी UPSCच्या मुलांना माहिती असाव्या लागतात. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांकडे बघताना आपण तो त्या काळचा भारत बघायला पाहिजे, की ज्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला त्या काळामध्ये शूद्रांच्या काळात म्हणजे विशेषतः अस्पृश्यांना शिक्षणाची बंदी होती. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना दापोलीमध्ये जेव्हा शाळेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न आला तेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना मनाई केली की तुमच्या मुलाला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांना साताऱ्याला नेलं आणि पहिल्यांदा 1900मध्ये 7 नोव्हेंबर 1900मध्ये त्यांनी पहिलीत प्रवेश मिळवला. कुठे मिळालं? साताऱ्यामध्ये. आजही ती शाळा आहे आणि 7 नोव्हेंबरला मागे महाराष्ट्राने शाळा प्रवेश दिन म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने या शाळेच्या याच्यामध्ये बदल झालेले आहेत. तर हा पहिलीतला प्रवास त्यांचा 1904मध्ये इंग्रजी चौथीमध्ये पास झाले, 1905मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश झाला, 1912मध्ये BA ते एल्फिस्टन महाविद्यालयातून BA झाले. आता या संबंध प्रवासामध्ये डॉक्टर आंबेडकरांना मदत करणारी व्यक्ती कोण होती? तर डॉक्टर केळुस्कर नावाची एक फार मोठी व्यक्तिमत्व होती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केळुस्करांचं नाव फार क्वचित घेतलं जातं, पण डॉक्टर आंबेडकरांना घडवण्यामध्ये केळुस्करांचा फार मोठा हात आहे. केळुस्करांनी त्यांना सांगितलं की अरे बाबा अशा पद्धतीने अभ्यास कर. त्यांची पहिली भेट ते एका गार्डनमध्ये झाली. तू अशा पद्धतीने अभ्यास करशील तर पुढे जाशील. हा केळुस्करांचा मोठा गुण होता. याच केळुस्करांनी त्यांना भगवान गौतम बुद्धाचं चरित्र दिलेलं आहे. त्यांचं पहिलं मॅट्रिक पास झाल्यानंतर तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला, तेव्हा त्यांना बुद्धाचं चरित्र, आवाज येतो बरोबर प्लीज? आवाज येतो ना? आवाज येतो ना क्लिअर? हां. तर या म्हणजे केळुस्करांचं त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा फरक आहे. बुद्ध धर्माचं चरित्र त्यांना दिलेलं आहे, बुद्धाचं चरित्र. आणि याच्यामध्ये शेवटी डॉक्टर आंबेडकरांचा जेव्हा ग्रॅज्युएट झाले तेव्हा देखील केळुस्करांनी फार मोठा प्रयत्न करून त्यांची सयाजीराव महाराज गायकवाडांची ओळख करून दिली. आणि मग सयाजीराव महाराज गायकवाडांच्या पुढे हा प्रश्न होता की काही मुलं त्यांना परदेशात पाठवायची होती. आता हे फार मोठं हे रिलेशन्स आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की सयाजीराव गायकवाडांना या मुलामध्ये काय दिसलं आणि या मुलाला लगेच त्यांनी परदेशात का पाठवलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. जर ते परदेशात गेले नसते तर डॉक्टर आंबेडकर कुठेतरी BA होऊन कुठेतरी एखाद्या अधिकारी झाले असते फार झालं तर. परंतु जगाला हलवण्याची जी क्षमता त्यांच्यात आली ती परदेशात गेल्यामुळे आली. अतिशय उच्च दर्जाचं जागतिक विद्यापीठात त्याला शिकण्याची संधी मिळाली. आणि मग अभ्यास कसा करावा, जीवनाविषयी सखोल चिंतन, यात एक 4 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांमध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. 1913मध्ये ते न्यूयॉर्क कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला, त्यांना 22व्या वर्षी. आणि 1915मध्ये ते MA झाले. त्याचा पहिला विषय होता ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. विषय देखील बघा तुम्ही, असा विषय आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. आणि 1916ला लगेच ते PhD झालेले आहेत. द इव्होल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, हे 2 महत्त्वाचे विषय घेऊन ते MA आणि PhD झालेले आहेत. पण तेवढ्याने त्यांचं समाधान झालेलं नाही. MA आणि PhD म्हणजे एका 3 वर्षामध्ये त्यांनी MA आणि PhDचा अभ्यासक्रम केलेला आहे, रात्रंदिवस कष्ट करून. हा अभ्यासक्रम साधारणतः 8 वर्षामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण होतो. तो डॉक्टर आंबेडकरांनी तो 3 वर्षात केलेला आहे. आणि त्या काळातच देखील कोलंबिया विद्यापीठामध्ये अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे. नंतर कोलंबिया विद्यापीठाने नंतर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांच्या एक प्रतिमेचा एक पुतळा बसवून त्याबद्दल त्यांनी जाहीर केलेलं आहे की एक आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक आहे. आता एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या विद्यार्थ्यासाठी फोटो लावणे किंवा पुतळा बसवणे हे जगाच्या पाठीवर कुठे झालेलं नाही, लक्षात घ्या. कोलंबिया विद्यापीठामध्ये एकमेव विद्यार्थी आहे की ज्यांचा पुतळा बसवलेला आहे आणि त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे विषय देखील असे होते की जे राष्ट्राच्या हिताचे होते, देशाच्या मार्गदर्शन करणारे होते. हे विषय त्यांनी असे साधे निवडलेले नाही आहेत, देशाच्या हिताकरता हे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनीचा सगळा इतिहास आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर जे काही जुलूम केले, जबरदस्ती केली, लूट केली, याविषयी हा प्रबंध आहे. द इव्होल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, फायनान्स जो म्हणतो आपण पब्लिक फायनान्स, याविषयी त्यांचा प्रबंध आहे. हे अतिशय कठीण विषय समजले जातात इकॉनॉमीचे जे विद्यार्थी असतील त्यामध्ये. आणि मग डॉक्टर आंबेडकरांना असं वाटलं की एवढ्यानं आपलं भागणार नाही, म्हणून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भाग घेतात, म्हणजे एनरोलमेंट करतात. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्याकडच्या जागतिक अशा विचारवंतांचं माहेरघर होते, लक्षात ठेवा.
त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीच्या लायब्ररीमध्ये बसूनच कार्ल मार्क्स पण एकेकाळी त्याच्या आधीच्या काही वर्षामध्ये शिकत होता किंवा त्याचा अभ्यास चालू होता. आणि जगातले जे नाणावलेले जे लोक आहेत, ज्यांनी या भारताच्या किंवा जगाच्या इतिहासाला वळण दिलेलं आहे, असे लोक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेले आहेत किंवा त्यांचे ते गुरु होते. तीच गोष्ट कोलंबिया विद्यापीठाची देखील आहे. तर अशा याच्यामध्ये ते जेव्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी प्रवेश घेतला, तेव्हा महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या कार्यालयाने त्यांना कळवलं बडोद्यातून की तुम्ही तुमचं शिक्षण थांबवा आणि तिकडे जॉईन व्हा. कारण कराराप्रमाणे त्यांना बडोद्यामध्ये जॉईन व्हायचं होतं, लक्षात घ्या. पण डॉक्टर आंबेडकर मोठ्या नाराजीने परत आले. पण त्यांनी त्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला विनंती केली की मला 4 वर्षाचा अवधी द्या. 4 वर्षाच्या अवधीमध्ये मी तुमची PhD किंवा तुमचे जो अभ्यासक्रम DSc MScचा जो अभ्यासक्रम आहे तो मी पूर्ण करील. आणि या अटीवर ते परत आलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर परत आल्यानंतर त्यांच्या आयुष्याची फार मोठी त्या काळामध्ये होती, कारण त्यांची पत्नी त्या काळामध्ये अक्षरशः मजुरी करत होती. त्यांचं मोठं कुटुंब होतं, 4 भाऊ होते. मुळात जी रमाबाई त्यांची पत्नी जी होती ती पण एक अनाथ मुलगी होती. तिचे देखील भाऊ होते, त्यांनाही सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर होती. यांचे 4 भाऊ होते, त्यांचा अनेक मोठा परोडा होता. आणि भीमराव आपल्या 1891 सालीच म्हणजे ज्यांचा भीमराव रामजी आंबेडकर त्यांचे होते वडील होते, BA झाल्या त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांवर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडलेली होती. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय हालापेष्टा भोगल्या. पण मग त्यानंतर ते जॉईन झाले याला बडोदा संस्थानमध्ये. आणि बडोदा संस्थानमध्ये डॉक्टर आंबेडकरांचे अतिशय हाल यामुळे झाले की अस्पृश्यतेमुळे त्यांना घर मिळेना. हा एक महत्त्वाचा. घर मिळाल्यामुळे ते कुठेतरी एका पारशांच्या याच्यामध्ये जात चोरून राहिले. आणि जेव्हा ऑफिसमध्ये त्यांच्या विरोधात जे सवर्ण काही त्यांच्यावरचे कर्मचारी होते ते त्यांच्या अंगावर असे फायली फेकून मारत. त्यांच्या हातामध्ये वास्तविक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीचा विद्यार्थी, प्रचंड जागतिक कीर्तीचा त्यावेळेस तो विद्यार्थी म्हणून मान्यता पावलेला. परंतु सामान्य माणसांच्या दृष्टीने डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य होते, शूद्र होते, अतिदलित होते. त्यामुळे त्या काळामध्ये त्यांना साधं पिण्याचं पाणी देखील मिळत नव्हतं, जेवढे मोठे अधिकारी असूनही. अशा प्रकारे त्यांना अतिशय वेदना त्या काळामध्ये भोगाव्या लागल्या. आणि मग त्यावेळेस एक अशी आठवण आहे की डॉक्टर आंबेडकरांना जेव्हा पारशी धर्मशाळेतून हाकलून देण्यात आलं आणि जेव्हा त्यांना थोडंसं मारझोड करण्यात आली, तेव्हा अतिशय वाईट अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बडोदा सोडलं. ते एका झाडाखाली बसले आणि रडले. ते झाड अजूनही तिथं आहे. तर अशा तऱ्हेच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये आणि अशा तऱ्हेच्या सामाजिक अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे ते तुमच्यापुढे अतिशय मार्गदर्शक आहे की अतिशय म्हणजे याला कोणत्याही प्रकारे डॉक्टर आंबेडकर जेव्हा वकील म्हणून कोर्टात गेले तेव्हा त्यांच्याकडे एकही माणूस फिरकत नव्हता, कारण ते अस्पृश्य होते. त्यामुळे त्यांना उपाशी मारायची पाळी आली. मग ते कुठेतरी खाजगी ट्युशन घेऊ लागले, तिथे देखील त्यांना जात आडवी आली. मग त्यांनी एक फर्म काढली, तिथे देखील त्यांना जात आडवी आली, कोणी येईना. असं करताना मग एल्फिस्टन महाविद्यालयात एक प्राध्यापकाची जागा मिळाली आणि त्यात डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्यांदा अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून एल्फिस्टन कॉलेजमध्ये जॉईन झाले. आणि त्यातून जे काही थोडेफार पैसे मिळाले त्या पैशामधून डॉक्टर आंबेडकर परत शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले. हा अतिशय संघर्षाचा काळ आहे. मग 1915मध्ये MA झालेल्या आणि 1916मध्ये म्हणजे 25व्या वर्षी PhD झालेला विद्यार्थी लंडन स्कूलमध्ये MScमध्ये प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन अँड इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया नावाचा एक प्रबंध त्यांनी लिहिला. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे अतिशय कठीण विषय आहेत. आणि तो 1921मध्ये त्यांचा तो प्रबंधाला MSc डिग्री मिळाली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची. आणि DScमध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा 1922मध्ये त्यांच्या या प्रबंधामुळे त्यांना जागतिक मान्यता मिळालेली आहे. तर या प्रबंधाचं एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तो साऊथ पूर्व कमिटीपुढे त्यांनी साक्ष दिली तेव्हा देखील त्याच्या हातात हे पुस्तकं होती. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिल्टन कमिटी जेव्हा आली भारतामध्ये आणि त्यांना या भारताच्या चलनव्यवस्थेचा अभ्यास करायचा होता, तेव्हा डॉक्टर आंबेडकरांची साक्ष घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा त्या सगळ्या सदस्यांच्या हातामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक होतं. कोणतं पुस्तक होतं? प्रॉब्लेम ऑफ रुपी. लक्षात घ्या, ही जी गोष्ट आहे म्हणजे जागतिक दर्जाची जी कमिटी हिल्टन कमिटी आणि त्याचबरोबर रॉयल कमिशन जे आलं जे भारतीय करन्सीचा अभ्यास करण्यासाठी आलं, त्यांच्या हातामध्ये कोणाची पुस्तकं असतील तर डॉक्टर आंबेडकरांची पुस्तकं होती.
हा जो पराक्रम ज्याला आपण म्हणू की एका भारतीय विद्यार्थ्याने इंग्रजातल्या सगळ्यात अतिशय विद्वान लोकांची जी कमिटी होती त्या कमिटीच्या हातामध्ये डॉक्टर आंबेडकरांची पुस्तकं होती आणि ते पुस्तकावर ते साक्ष देत होते. आणि ह्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टवर पुढे रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये देखील डॉक्टर आंबेडकरांचा फार मोठा मोलाचा हात आहे. एक विद्यार्थी देश म्हणजे आता फार कमी वयामध्ये घडलेला आहे. DSc म्हटलं 1922 म्हणजे 32व्या वर्षी MA PhD DSc बॅरॉटला पण त्या काळात त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या डिग्र्या घेऊन 32व्या वर्षी डॉक्टर आंबेडकर जगातल्या अत्यंत नाणावलेल्या अशा विद्यापीठातून शिकलेले एक महान विचारवंत किंवा मोठे तत्त्वज्ञ विचारवंत असे म्हणून भारतामध्ये आले. तोपर्यंत भारताला डॉक्टर आंबेडकरांची माहिती असण्याचं काही कारणच नव्हतं, साहजिकच आहे. पहिल्यांदा त्यांनी साऊथ बरो कमिटीपुढे साक्ष दिली. आता डॉक्टर आंबेडकरांनी साऊथ बरो कमिटीपुढे साक्ष दिलेली आहे ती कोणत्या विषयावर दिलेली आहे? तर त्यांच्यापुढे दोन त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. एक पहिली मागणी अशी आहे की भारतातल्या सगळ्या जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून मतदानाचा अधिकार, ज्याला एक मत एक मूल्य एक म्हणतो ना आपण, त्याचा पाया डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे भारतामध्ये. काँग्रेस देखील या गोष्टीला तयार नव्हती. त्या काळामध्ये मतदानाचा अधिकार फक्त काही जे टॅक्स भरत होते त्यांना द्यावं असं म्हणत होते. पुढे मागे जेव्हा कमिटी घटनेची जेव्हा एक बैठक झाली तेव्हा देखील आयर्वन जेनिंग नावाचा एक मनुष्याने असं म्हटलं की तो फार मोठा तज्ज्ञ होता घटनेचा आणि काँग्रेसची इच्छा होती की त्यांनी भारताची घटना लिहावी. तेव्हा देखील त्या जेनिंग असं म्हणाला होता की भारतीय लोकांना तुम्ही मतदानाचा अधिकार देऊ नका, ही अडाणी लोकांच्या हातात सत्ता जाईल आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकशाहीची स्थापना होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी किती दूरदृष्टीचा हा निर्णय घेतलेला आहे की सामान्यातल्या सामान रस्त्यावरच्या भिकारी माणसाला देखील जे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे त्याचं श्रेय डॉक्टर आंबेडकरांकडे जातं. कारण ते पहिली मागणी करणारे होते. साऊथ बरो कमिटीपुढे पहिली मागणी करणारे डॉक्टर आंबेडकर होते. त्यावर त्यांचं वय 25 होतं, हे लक्षात. त्यानंतर इंडियन जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टचा तयार झालेला आहे 1919चा, यावर डॉक्टर आंबेडकरांची छाप आहे. 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे त्याच्यावर डॉक्टर आंबेडकरांची छाप आहे. हे सगळे जे महत्त्वाचे कायदे त्या काळामध्ये झालेले आहेत. कारण या विषयामध्ये जवळजवळ डॉक्टर आंबेडकर साधारणतः 32 विषयाचे तज्ज्ञ होते. त्यांचे 32 ज्ञानशाखामध्ये तज्ज्ञ होते. आता ही ज्ञानसाधना करणं साधी गोष्ट आहे का? तुम्ही लक्षात घ्या. 32व्या वर्षी तो माणसाला एवढ्या अजूनही ते रेकॉर्ड मोडता आलेलं नाही. अजूनही जगातल्या कुठल्या विद्वानाला हे रेकॉर्ड मोडता आलेलं नाही, या डिग्र्या मिळवता आलेल्या नाहीत. मग ह्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी ज्ञानसाधना कशी केली असेल हा एक प्रश्न आहे. तर डॉक्टर आंबेडकर जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा त्यांच्या जेवणाचे अतिशय हाल होते. एक तर त्यांची जे स्कॉलरशिप मिळत होती त्या स्कॉलरशिपमधून त्यांना कुटुंबाला पैसे पाठवावे लागत होते आणि त्या काळात डॉक्टर आंबेडकरांचे पत्र आहे की मी अन्नाला मुताज झालेलो आहे, माझ्याकडे तू पैसे मागू नकोस, असं पत्नीला लिहिलेलं पत्र आहे. आणि ती संबंध जबाबदारी शेवटी त्यांच्या पत्नीनं सांभाळलेली आहे. हे जे इतकी एक वेगळ्या अतिशय कठीण अवस्थेमध्ये डॉक्टर आंबेडकर होते. तर ते एक पाव घ्यायचे आणि त्या लायब्ररीमध्ये जाऊन ते कुठेतरी गुपचूप चोरून खात होते. तर त्या लायब्ररीच्या लक्षात आलं की डॉक्टर आंबेडकर काहीतरी चोरून काहीतरी खातात, तो नियमाच्या अगदी विरोधात आहे. म्हणून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना समज दिली आणि तुम्ही उद्यापासून या लायब्ररीत यायचं नाही असं ते म्हणाले. तेव्हा डॉक्टर आंबेडकर अतिशय नाराज झाले आणि तसे दुःखी होऊन म्हणाले बाबा की माझ्याकडे खाण्यासाठी पैसे नाही आहेत, त्यामुळे मी असं चोरून एक कुठला तरी पाव घेऊन येतो आणि इथं बसून खातो. तर डॉक्टर आंबेडकर सकाळी 8 वाजता लायब्ररीत यायचे आणि रात्री जेव्हा 10 वाजता लायब्ररी बंद व्हायची तेव्हा ते बाहेर जायचे आणि मधल्या काळात ते फक्त एक पावाच्या तुकड्यावर राहायचे. आणि नंतर तर रात्री झोपायला घरी जायचे तेव्हा देखील त्यांच्यापुढे तोच प्रश्न असायचा. त्यावेळेस त्यांनी आणलेले जे पापड होते ते पापड ते भाजून खायचे आणि त्यावर कब्बड दूध घेऊन ते रात्री झोपायचे. अशा प्रकारे या माणसाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय हलाखीचे दिवस काढले आणि अतिशय दुःखाचे दिवस काढलेले आहेत. पण रात्रंदिवस ही पद्धत त्यांची कायम राहिलेली आहे की दिवसभर काहीही काम करायचं पण रात्रीची संपूर्ण रात्र ही आपली. म्हणून डॉक्टर आंबेडकर रात्री कधीही झोपलेले नाहीत. कोणी म्हणतात 4 तास झोपले. ती पुष्कळ त्यांच्या PAने लिहून ठेवलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांची परवानगी घेऊन तो PA म्हणाला की साहेब मी जाऊन येतो, आता मला जेवायला घरी जायचं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणाले जेवून येईल. आणि सकाळी जेव्हा आले तर डॉक्टर आंबेडकर लिहितच होते. मग डॉक्टर आंबेडकर म्हणाले अरे तू अजून गेला नाहीस का? त्याच्यावर चिडले. ते म्हणाले मी जाऊन आलो, जेवण केलं, झोपलो आणि परत आलो म्हणे बाबासाहेब, तुम्ही अजूनही जागे आहात. तर ही जे 65 वर्षाचं वयामध्ये ज्या माणसाने हे प्रचंड काम केलेलं आहे
ते कशाच्या बळावर केलं? ते प्रचंड ज्ञानसाधनेवर. मग ही मुलांच्या पुढे ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्ञानसाधना ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्ञानसाधना कशी करावी? आज तुमच्याकडे सगळ्या सोयी सवलती आहेत, पण तुम्हाला वाचण्याची आवड आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कारण तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे जे काही बाह्य जे गोष्टी आहेत, मोबाईल असेल, अमुक असेल, तमुक असेल, हे का हॉटेलिंग असेल. परंतु या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर कुठल्या सिनेमाला गेलेले नाहीत, कुठल्या हॉटेलात जेवायला गेले नाहीत, कुठल्या पार्टीमध्ये जॉईन झालेले नाहीत. रात्रंदिवस अभ्यास म्हणून तो अभ्यासक्रम, कठीण अभ्यासक्रम, 8 वर्षाचा अभ्यासक्रम, ते 3 वर्षामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 2 जागतिक दर्जाच्या पदव्या त्यांनी मिळवल्या, MSc आणि DSc. आणि ही जी पदव्या मिळवलेल्या आहेत, ही जी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत विद्यार्थी दशेमध्ये, याच्यावर आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. विद्यार्थी दशेतल्या पुस्तकावर हे विद्यार्थ्यांपुढे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की एखाद्या विद्यार्थ्याला एवढा सन्मान मिळणे, वयाच्या 25-30मध्ये 35मध्ये त्याचे पुस्तकं जगभर जाणे. तुम्हाला आणखी एक किस्सा सांगायला हरकत नाही की जेव्हा ते DSc अमेरिकेमध्ये जेव्हा ते शिकत होते आणि ज्यांनी इकॉनॉमिक्सवर चर्चा चालू होती, तेव्हा त्यांनी तत्कालीन जो जॉन मन्यार्ड किन्स नावाचा एक फार जागतिक तत्त्वज्ञ होता, जागतिक अर्थशास्त्रज्ञ होता, त्याच्यावर डॉक्टर आंबेडकरांनी हल्ला केलेला आहे. त्यावेळेस ते विद्यार्थी देशात होते. आता तुम्ही इकॉनॉमीचे जे विद्यार्थी कोणी असेल तुमच्यातला, आता मी इकॉनॉमीचा MA आहे, मला माहिती आहे, जॉन मन्यार्ड किन्सनं अमेरिका तारलेली आहे एकेकाळीमध्ये. 1933 साली जेव्हा महामंदी आली होती, तेव्हा त्या महामंदीतून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ह्या किन्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. तर किन्सवर डॉक्टर आंबेडकरांनी तोफ डागलेली त्या काळामध्ये, आणि त्यांनी या फायनान्सच्या वतीमध्ये मन्यार्ड किन्सच्या ज्या चुका आहेत त्यांना दाखवून दिलेल्या आहेत. हा एक त्या विद्यार्थी क्षेत्राचा मोठा पराक्रम त्या काळात होता. दुसरा पराक्रम त्यांचा जर बघायला गेला तर जसं त्यांनी किन्सवर तोफ डागलेली आहे तशी त्यांनी आपल्या रसेलवर ते देखील तोफ डागलेली आहे, बर्ट्रांड रसेल. आता ही बर्ट्रांड रसेल वगैरे काय आहे ते मी आता आपल्या थोडी मागतो की डॉक्टर आंबेडकरांचे जे गुरु आहेत त्यांच्यामध्ये 3-4 लोक तुम्हाला मी त्याची चर्चा करेल थोडीशी, की सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा गुरु जो कोण असेल तो जॉन ड्यूवे होता. जॉन ड्यूवे नावाचा हा एक मोठा जागतिक तत्त्वज्ञ आहे. अमेरिकेचा सगळ्यात मोठा जागतिक तत्त्वज्ञ म्हणून जॉन ड्यूवे होते. आणि त्यांचे विद्यार्थी कोण होते तर डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर महान का होते? त्यांचे गुरु पण तेवढेच महान होते. असे गुरु मिळायलाही भाग्य लागतं. तर जॉन मन्यार्ड किन्सला जो हल्ला करू शकले त्याला कारण ही बौद्धिक क्षमता अभ्यासातून आलेली, त्यामुळे किन्सवर ते हल्ला करू शकले. तसंच ते याच्यावरही हल्ला करू शकले बर्ट्रांड रसेलवर. बर्ट्रांड रसेलचा प्रिन्सिपल्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आज नावाचा एक ग्रंथ होता, त्यावर डॉक्टर आंबेडकरांनी कडक टीका केलेली आहे आणि ती रसेलच्या वाचण्यात आली. आता रसेल कोण तर रसेल नोबेल प्राईज विनर, जगातला एक महान तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल नावाचा एक फार मोठा तत्त्वज्ञ आहे. मी जेवढे लिखाण करतो ना त्याच्यामध्ये रसेलचे संदर्भ नेहमी असतात, कारण रसेलने जगातल्या सगळ्या विषयावर फार सुंदर मांडणी केलेली आहे. तो हा रसेल एक फार महत्त्वाचा मोठा विचारवंत आहे. तर या रसेलची देखील त्यांनी टीका केलेली आहे जॉन मन्यार्ड किन्स. आणि तो रसेल म्हणाला की असा कोण इंडियन विद्यार्थी आहे की ज्यानं माझ्या पुस्तकावर टीका केलेली आहे, त्याला मला भेटायचं आहे. आणि मग त्यांची भेट झालेली आहे. हे असे डॉक्टर आंबेडकरांचे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे कळतील. तर डॉक्टर आंबेडकरांचे गुरु सेलिग्मन हे पण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे विचारवंत होते. एडवर्ड कॅनन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. जॉन ड्यूवे हा फिलॉसॉफर होता, मोठा फिलॉसॉफर. नंतर प्राध्यापक ग्रीन, वेब पती-पत्नी तुम्ही जर पाहत असाल, वेब नावाचे जे पती-पत्नी आहेत ते फार मोठे इंग्लंडचे फार मोठे विचारवंत आहेत. हे सगळे ज्याला आपण समाजवाद म्हणतो त्याचे हे लोक आहेत. गोल्डन वायझर आणि प्राध्यापक लास्की. पॉलिटिकल सायन्सचे जे विद्यार्थी असतील तर लास्कीशिवाय तुम्हाला पॉलिटिकल सायन्स शिकताच येत नाही. तुम्हाला आता BA-MAला कोणी जर असाल तुम्हाला माहिती आहे की प्रोफेसर लास्की हा शेवटचा वर्ड आहे पॉलिटिकल सायन्समधला. ते कोणाचे गुरु होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे पर्सनल त्यांचे गुरु, ज्यांच्याशी त्यांची चर्चा होत होती. आणि गोल्डन वायझर नावाचा एक मोठा मानवशास्त्रज्ञ होता. डॉक्टर आंबेडकरांनी एक मोठा ग्रंथ लिहिला त्या काळामध्ये, कोणता जेनेसिस ऑफ कास्ट नावाचा. त्यावेळी तो विद्यार्थी दशेत लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्यावेळच्या कमिटीने असं म्हटलं की इंटरनॅशनल याच्या कमिटीने म्हटलेलं आहे की हा इट इज अ गोल्डन ट्रेझर ऑफ एक म्हटलेलं आहे. तर त्याला एक पुरस्कारही त्या काळात मिळालेला आहे. विद्यार्थी दशेत त्यांनी जो जातीव्यवस्थेवर एक प्रबंध लिहिलेला आहे त्याला देखील एक आदर्श असा ग्रंथ म्हणून त्याला त्यावेळेस पुरस्कार मिळालेला आहे. तर डॉक्टर आंबेडकरांच्या अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. आता हे सगळ्या डॉक्टर आंबेडकरांच्या या बौद्धिक साक्ष देणाऱ्या घटना आहेत.
इतरही अनेक गोष्टी आहेत. डॉक्टर आंबेडकर वकील म्हणून जेव्हा उभे राहिले त्यावेळी त्यांनी गाजलेले त्यांचे खटले खूप गाजलेले. खुनाचा खटला गाजला, नाशिकचा गाजलेला आहे, ज्याच्यामध्ये इंडियन पिनल कोडमध्ये दुरुस्ती करावी लागलेली आहे. असे अनेक खटले त्यांचे गाजलेले आहेत. इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी एकदा त्यांच्या एका खटल्यामध्ये मुंबईमध्ये आपल्या घुमरे वकिलांनी जी कथा सांगितलेली आहे की डॉक्टर आंबेडकर कोर्टापुढे आपली बाजू मांडत होती आणि ती बाजू मांडून झाल्यावर जज म्हणाले की डॉक्टर आंबेडकर आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. आता जगाच्या इतिहासात ते पहिल्यांदा असा झाला असेल की जज संबंधित वकील त्याच्या म्हणजे विरोधात त्याचा सत्कार, आणि त्यावेळेस सगळे जजेस आलेले आहेत, कोर्टातले सगळे जजेस आले आहेत आणि त्यांच्यासमोर डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार झालेला आहे इलेक्शनच्या एका पिटिशनमध्ये. म्हणजे ही जी बौद्धिक क्षमता, ही जी बौद्धिक ज्ञान, या ज्या म्हणजे ते म्हणाले की तुम्ही जे आमच्यापुढे आर्ग्युमेंट केले त्यामुळे आम्हाला की जो इलेक्शनचा कायदा बदलावा लागणार आहे, हे आर्ग्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे इलेक्शन कायदा आम्हाला बदलावा लागेल आणि त्याप्रमाणे आम्हाला निर्णय द्यावा लागेल. म्हणून हे तुम्ही आमच्यावर मोठे उपकार केले आहेत की तुम्ही आमच्यापुढे प्लीडिंग केलेलं आहे. हे डॉक्टर आंबेडकरांचे एक. आता डॉक्टर आंबेडकरांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक असे अनेक प्रश्न आहेत. डॉक्टर आंबेडकरांचे जे पुस्तकं आहेत ते पण आपण बघितलेत. तर आज जवळजवळ 20 खंड झालेले आहेत तरी डॉक्टर आंबेडकरांचं अप्रकाशित साहित्य पडून आहे. लक्षात घ्या, इतकं प्रचंड लिखाण डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे असा भारताचा कोणताही विषय नाही की ज्यावर डॉक्टर आंबेडकरांनी लिखाण केलेलं नाही. मग स्मॉल होल्डिंग्ज ऑफ इंडिया, अगदी विद्यार्थ्यांशी लिहिलेलं पुस्तक, त्या काळामध्ये आजही ते आपण अभ्यासतो की भारतामध्ये पुढे लोकसंख्या वाढेल आणि जी होल्डिंग्ज आहे ते कमी कमी होत जातील आणि शेतकऱ्यांना पुढे फार त्रास होणार आहे. आज आपल्याकडे पाहिलं तर आज मार्जिनल फार्मरची संख्या किती आहे? जवळजवळ 70-80% मार्जिनल फार्मर्स आहेत, 3 एकराच्या आतील, 5 एकराच्या आतील. हे डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळामध्ये 1916च्या दरम्यान मांडलेलं आहे. ही असे अनेक ग्रंथ आहेत. लोकसंख्येवरच्या बाबतीत त्यांनी धोका दिलेला आहे. चीनच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की चीनपासून आपल्याला धोका आहे. हे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. आता तुम्हाला आणखी त्यांचं काय महत्त्वाच्या पुस्तकामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आपण जर वाचलं असेल. आता लोकांच्या मनामध्ये ही कास्ट नावाची कल्पना काय आहे हे समजून जर घेतलं तर कास्टला कुठलाही लॉजिकल असा बेस नाही आहे. ना त्याला मानववंशशास्त्री असा आधार आहे, ना त्याला कुठलाही मुख आहे. कुठलाही माणसं आज जर भारताचा DNA टेस्ट केला तर सगळ्या जातीच्या लोकांचा DNA एकच आढळेल. मग जातीपाती का मानायच्या हा प्रश्न ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये आलेला आहे. आज जर ते असं म्हटले की दक्षिणेतला एक जर काळा ब्राह्मण असेल आणि उत्तरेतला एक गोरा ब्राह्मण असेल, त्यांचा DNA कास्ट कदाचित वेगळा असू शकतो, पण त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका सांबाराशी किंवा दुसऱ्या कुठल्या एका जातीशी त्याचा DNA मॅच होऊ शकतो. म्हणून जो DNA आहे, आजच्या DNA आपल्याकडे सायंटिफिक टेस्ट आहे, याच्या लक्षात येतं की जातीला कुठलाही आधार नाही, कुठलाही वंश असा वेगळा राहिलेला नाही. हे तर फार पूर्वी आपल्याला जर होमो सॅपियन्स नावाचं एक पुस्तक आहे, ते मी कोणी वाचून काढा ते, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 10,000 वर्षापूर्वीच सगळ्या वंशांची सरमिसळ झालेली आहे. भारतामध्ये कुठलाही वंश शुद्ध नाही. त्यामुळे जो वांशिक आधार जातीचा होता तो राहिलेला नाही. कुणी आर्यवंशी राहिलेला नाही, कुणी अनार्यवंशी राहिला नाही, कोणी राहिलेलं नाही. ह्या सगळ्या जाती एकच आहेत. हे डॉक्टर आंबेडकरांनी 1937 साली मांडलेलं आहे. तरी आपण लोक जातीवरनं, धर्मावरनं भांडणं काढतो, काय करतो, अमुक जातीचा तमुक जातीचा, जाती अस्मिता, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणून विज्ञानाचा आधार घेतला तर जातीला कुठलाही हे नाही आहे, आधार नाही. अशा अनेक गोष्टी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या याच्यामध्ये सांगितल्या आहेत. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असेल, पार्टिशन ऑफ इंडिया असेल, डॉक्टर आंबेडकरांनी पार्टिशनची आवश्यकता काय आहे हे पण सांगितलेलं आहे. राष्ट्रहिताचं सांगितलेलं आहे की जर समजा राष्ट्राचं पार्टिशन केलं नाही तर पुढे काय प्रश्न निर्माण होतील, याविषयी डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठे आहे. परंतु याच डॉक्टर आंबेडकरांनी असंही म्हटलं, जेव्हा पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जेव्हा पहिल्यांदा डॉक्टर आंबेडकर बोलायला उभे राहिले आणि त्यांना बोलते केलं राजेंद्र प्रसादांनी की डॉक्टर आंबेडकर आता तुम्ही बोला, कारण खूप घटना समितीमध्ये वादविवाद चालू होता आणि प्रचंडमध्ये जो कोणी उभा राहिला बोलायला ते काँग्रेसवाले त्याला काय म्हणतात त्याला तुम्ही, आवाज करून त्याला बसवायचे खाली. त्यामुळे त्या काळामधले सगळे जे लोक होते, त्या काळातले एक बॅरिस्टरही होते, त्यांना खाली बसवण्यात आले. मग गोंधळ चालू असताना राजेंद्र प्रसादांनी डॉक्टर आंबेडकरांचं नाव पुकारलं. तेव्हा डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की अरे बाबा, हे अनेक जाती धर्माचा देश असला तरी हा देश एकसंध राहणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत तो विभाजित होणार नाही,
अशा प्रकारे जेव्हा त्यांनी घोषणा केली, काँग्रेसच्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मग ते गाजलेलं भाषण आहे. परवाच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं ॲडव्होकेट जायभाऊने ते दाखवलं, तुम्हाला वाचा ऐकून. हे जे आहे त्यामुळे काँग्रेसला हे कळालं का रे, डॉक्टर आंबेडकरांची आपण फार उपेक्षा करीत आहोत. डॉक्टर आंबेडकर असा हिरा आहे की याचा आपल्याला वापर करून घ्यावा लागेल. कारण ह्या घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकर काय विद्वान माणूस कोणीच नव्हता, लक्षात ठेवा. डॉक्टर आंबेडकरांकरता विद्वान म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्वान होते, चांगले चांगले पंडित होते, बॅरिस्टर होते, खूप होते, पण ते एकेका विषयाचे होते. भारतातले सगळे विषय समजून घेणारा आणि त्यावर अधिकृतपणे भूमिका मांडणारा हे डॉक्टर आंबेडकरच होते. भारतातल्या सगळ्या प्रश्नाची यथार्थ जाणीव त्यांना होती. त्याचं एक कारण असंही होतं, फेडरल स्ट्रक्चर. याचं कारण 1942 साली ते मंत्री पण होते. ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये ते मंत्री होते आणि त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे ते अत्यंत लोकोत्तर आहे. आजही आपण त्यांचे कायदे त्याच काळातले वापरतो आहोत. 1942 साली जे कायदे केलेले आहेत त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन ॲक्ट आहे, बोनस ॲक्ट आहे, सुटींचे कायदे आहेत, महिलांच्या गर्भारपणाच्या रजा आहेत, हे सगळे जे कायदे आहेत हे डॉक्टर आंबेडकरांचे. आज आपण ते वापरतो, लक्षात घ्या. बोनस ॲक्ट आहे, हे काय त्याला ज्याला काही कामगारांना आपण सुट्टी देतो किंवा काही काळासाठी बाहेर पाठवतो त्यासंबंधीचे कायदे आहेत. किंवा कामगार आणि याच्यामध्ये कलह कायदा ज्याला म्हणतो, डिस्प्यूट ॲक्ट आहे. कामगार आणि मालकामध्ये जर डिस्प्यूट झाला तर ते सोडवण्यासाठी यंत्रणा डॉक्टर आंबेडकरांनी उभी केलेली आहे. त्याच्यामध्ये सरकार, कामगारांचे प्रतिनिधी, मालकाचे प्रतिनिधी, अशा प्रकारचा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट हा देखील डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकर आता ही जी आहे म्हणजे ज्या क्षणी त्यांना कुठली सत्ता मिळाली त्या क्षणी त्या सत्तेचा जास्तीत जास्त वापर जनहितासाठी कसा होईल. आणि त्या काळातलं त्यांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जलसिंचन नीतीचा पाया त्यांनी घातलेला, इरिगेशन ॲक्ट. लक्षात घ्या, हे लोकांना माहिती नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणजे अमुक जाती आणि तेवढंच राजकारण. आणि त्या अमुक जाती म्हणजे काय, त्यांना आंबेडकर आपलाच वाटतो, बाकी काही नाही. अरे पण हा राष्ट्रपुरुष आहे, याला कुठल्याही जातीमध्ये तुम्ही बद्ध करता कामा नये. ही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे कुठल्याही प्रकारे बद्ध करता कामा नये. जातीच्या पलीकडे डॉक्टर आंबेडकर सुरुवातीपासून आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी कधी जातीनिष्ठ भूमिका घेतलेली नाही. जी काही अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे ते उपेक्षितच होते. त्यांच्यावर प्रचंड अन्यायच होत होता, त्यांचं शोषणच होत होतं आणि त्यामुळे त्यांना ते करणं भागच होतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण डॉक्टर आंबेडकरांच्याकडे बघताना म्हणून पुष्कळदा आता जर फडके सरही म्हटले की अरे डॉक्टर आंबेडकरांमध्ये कधीही असं झालं नाही की मला अस्पृश्य म्हणून इतका त्रास दिला म्हणून मी यांचं काहीतरी नुकसान करेल. डॉक्टर आंबेडकर वैश्विक राहिलेले आहेत. त्यांनी मानवजातीचाच विचार केलेला आहे, सगळ्या जाती धर्माचा विचार केलेला आहे. आरक्षणाची भूमिका मांडताना देखील त्यांनी त्याची भूमिका हिस्टॉरिकल कारणं सांगितली की का द्यावी लागतं आहे. हजारो वर्ष ज्या माणसाला शाळेत प्रवेशच नाही त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी देखील तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल, त्याशिवाय मिळणार नाही ना. हजारो वर्ष त्यांना नोकरीच्यामध्ये प्रवेशच नाही, यार त्या नोकरीमध्ये आले तर कळेल ना नोकरी काय आहे ते. हा प्रश्न आहे. ज्या माणसांच्या अंगावर कपडे नाही, ज्या माणसाला डोक्यावर छत नाही आहे, ज्यांच्या शेतामध्ये वावरामध्ये जमीन नाही आहे, अशा लोकांचा विचार डॉक्टर आंबेडकरांनी पहिल्यांदा केलेला आहे भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक ते आरक्षणाच्या नावाने आरक्षण का येतं, कशामुळे येतं, हा एक प्रश्न आहे. मग शाहू महाराजचं आपण नाव घेतो, आरक्षणाचा कायदा केला आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यांच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या सैन्यामध्ये घेतले म्हणून ते स्वराज्य उभं झालं. कारण लढणारे लोक शेवटी खालच्या तळागाळातले लोक लढू शकतात, कारण त्यांना एक अनुभव आहे, त्यांना त्यांच्यात एक काटक शक्ती आहे, करारीपणा आहे. आणि मावळे म्हणजे कोण आहे, जात नाही आहे ना. मावळे म्हणजे सगळ्या जाती त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, सगळ्या जातीचे लोक आलेत. म्हणून शिवाजी महाराजांचं साम्राज्य हे इतके वर्ष टिकून राहील. त्यांचं नाव का घेतलं हे त्याचं कारण आहे. म्हणून भारताच्या इतिहासामध्ये हे अशा अनेक गोष्टी आहेत. आता रिडल्स इन हिंदुइझम हे जे त्यांचे बुद्ध अँडीचा धम्मा, हू वेअर शूद्राज, हे डॉक्टर आंबेडकरांचे अनेक ग्रंथ जे आहेत, स्मॉल होल्डिंग्ज ऑफ इंडिया, हे सगळे जेवढे आहेत, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, हे त्यांचे सगळे इंडोग्राफी काय ज्याला म्हणतो इंडॉलॉजी, हे भारतीय जे समाजशास्त्र आहे, समाजविज्ञान आहे, भारतीय जे पुरातत्वशास्त्र आहे, या डॉक्टर आंबेडकर तज्ज्ञ होते. लक्षात घ्या. संस्कृत भाषेचे पण तज्ज्ञ होते. त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची मनाई होती, पण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने ते संस्कृत भाषा तज्ज्ञ झालेले आहेत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. स्वतःच्या भाषेने, मग ते बहुभाषा कोविद पण होते. जवळजवळ 8 ते 10 भाषा त्यांना येत होत्या. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर आंबेडकरांचं सगळं शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून झालं असेल
तरी मराठी साहित्यामध्ये त्यांनी फार मोलाची भर घातलेली आहे. त्यांचे जे 4 वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये जे मूकनायक आहे, जनता आहे, हे जे त्यांचे मुखपत्र आहेत, बहिष्कृत भारत आहे, समाज, ही जी त्यांचे 4 वर्तमानपत्र त्यांनी काढले त्यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि तो एक आज आपल्या भारतीय साहित्याचा किंवा मराठी साहित्याचा एक मोठा ऐवज आहे की मराठीतूनही कसं चांगलं लिहावं. डॉक्टर आंबेडकर जसं फॉरेनच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत होते तसे संत साहित्याचे ते गाडे अभ्यासक होते. त्यांच्या तोंडावर सतत तुकाराम असायचा. तुकाराम आहे, ज्ञानेश्वर आहे, सगळे संत त्यांच्या ताब्यात असायचे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे सगळं अतिशय आश्चर्यकारक अशी त्यांची बुद्धिमत्ता होती. या सगळ्या बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांचे मुख्य कार्य कोणते आणखी तर जसं सिंचन नीतीचा पाया त्यांनी घातला, दामोदर व्हॅली प्रकल्प, भाकरा नानगल, ही जी मोठी मोठी आहेत याचा पाया डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे. रिझर्व्ह बँकेचा पाया घातला आहे, स्टेट बँक आहे, LIC आहेत, हे सगळं काही आहे हे डॉक्टर आंबेडकरांमुळे आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या डॉक्टर आंबेडकरांनी घडवलेल्या आहेत आणि या संबंध देशाचा विचार केलेला आहे. नदी जोडो प्रकल्प आहे की नाही, किंवा जो टेनन्सी व्हॅली प्रकल्प नावाचा जो अमेरिकेची जी स्कीम होती ती भारतात बाबासाहेबांनी राबवली. कारण दरवर्षी बिहारमध्ये महापूर आल्यानंतर शेकडो गावे वाहून जात होती, खूप नुकसान होत होतं. मग डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं की या प्रत्येक धरणावर अशी धरणांची साखळी उभी करणे आणि ते पाणी ठिकठिकाणी अडवणे जेणेकरून गावामध्ये पाणी शिरणार नाही आणि त्या पाण्याचा वापर सर्वसामान्यांना शेवटपर्यंत होईल. ही त्यांची कल्पना नदी जोडो प्रकल्पाची ही देखील डॉक्टर आंबेडकरांची आहे. आज आपण जे वीज पाहतो आहेत याचं विजेचं ग्रिड नेटवर्क त्यांनी तयार केले पहिल्यांदा. म्हणजे ही जी आहे इलेक्ट्रिसिटी, सिंचन, कामगार कायदा, नंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. शेतकऱ्यामध्ये ज्यांनी जे घटना समितीला स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा एक मोठं ग्रंथ घटना समितीला त्यांनी अर्पण केला होता आणि त्यांनी सांगितलं की घटना समितीने या ग्रंथावर विचार करावा आणि त्यातल्या ज्या स्कीम्स आहेत त्या लागू कराव्यात. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं असं त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांची जी जमीन आहे प्रत्येक शेतकऱ्याला 16 एकर जमीन मिळाली पाहिजे. अशा तऱ्हेने शेती जमिनीची एक वाटप करण्यात यावं. त्या काळामध्ये जमीनदारी सिस्टीम होती, जमीनदारी सिस्टीम रद्द करावी ही मागणी पण त्यांचीच आहे. जमीनदारी सिस्टीम रद्द करणे, लँड सिलिंग ॲक्टची त्यांची मागणी, त्यानंतर जमिनीचं पुनर्वाटप आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याला जगता येईल इतकी 16 एकर जमीन त्याला मिळाली पाहिजे असं त्यांनी घटना समितीने मागणी केली. आता 16 एकर जमिनीमध्येच तू जगू शकतो, 4 एकरामध्ये तू जगू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्या काळामध्ये त्या स्वीकारल्या गेल्या असत्या तर शेतकऱ्यांची काय परिस्थिती राहिली आपण कळवू शकतो. पण या व्यतिरिक्त त्यांनी असं म्हटलं की शेतकऱ्यांचा विमा सरकारने काढावा, म्हणजे शेतकरी म्हणून त्याचा विमा काढावा, त्याचा हप्ता सरकारने भरावा. शेतमालाचा विमा सरकारने काढावा, त्याचा हप्ता सरकारने भरावा आणि शेतीसाठी जे भांडवल लागतं ते देखील सरकारने पुरवावं आणि शेतीमालाला जे भाव देण्याचा आहे या भाव देण्यामध्ये जर काही नुकसान होत असेल त्याची भरपाई करण्याची देखील तरतूद कायद्यामध्ये असावी. आज आपण पाहतो की पंजाबमध्ये केवढा वाद चालू आहे शेतकऱ्यांच्या याच मागण्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी त्या काळामध्ये लक्षात घ्या, या दोघांच्या 75 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ज्या मागण्या केल्या आजही त्या मागण्यांची आपल्याला किती आवश्यकता आहे लक्षात येतं की शेतकऱ्यांचा विमा काढण्यामुळे आज किती त्या विमेखोरीमध्ये किती शेतकऱ्यांचा फायदा होता आता मला माहिती नाही, जे नानासाहेबांसारखे शेतकरी असतील त्यांना माहिती आहे. परंतु ही जी भूमिका आहे शेतीकालाचा विमा करणे ही मूळ भूमिका डॉक्टर आंबेडकरांची आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे हे ते शेती नियोजन हे सगळं आहे. आता डॉक्टर आंबेडकरांचं राजकीय घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं योगदान काय असं मी म्हणतो. आता जर माझा भाषण लांबला असेल तर कृपा सांगा बरं का. घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा काय रोल होता असं आपण म्हणतो. बरेच लोक घटना समितीमध्ये इतरांचे नाव घेतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समिती जसं पहिल्या घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भाषण केलं आणि त्यानंतर काँग्रेसच्या लक्षात आलं की घटना समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांची आवश्यकता आहे. परंतु फाळणी झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचं पद रद्द झालं आणि मग प्रश्न निर्माण डॉक्टर आंबेडकरांना आता घटना समितीमध्ये कसं आणायचं. मग काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे. त्या काळामधल्या ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलं आहे पटेलांनी की काहीही करून डॉक्टर आंबेडकर निवडून आले पाहिजेत आणि ते घटना समिती असणं आवश्यक आहे. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघणं हा जो पूर्वीच्या काळाचा गुण होता. डॉक्टर आंबेडकर वैचारिकदृष्ट्या त्यांच्या अतिशय विरोधक होते सुरुवातीपासून, पण राजकारणाच्या दृष्टीनं न पाहता देशाचं हितकारण कसं बघावं ही त्या पिढीचा मोठा गुण होता. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी ताबडतोब मंत्रिमंडळात त्यामुळेच ते आले, कारण देशाच्या हिताकरता येणं आवश्यक होतं. ही जी भावना होती
तर डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीमध्ये त्यामुळे आणलं. 9 डिसेंबर 1946 साली त्यावेळेस ते होते. नंतर ते निवडून आले महाराष्ट्रामधून आणि त्यानंतर त्यांना घटना समितीच्या ज्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष करण्यात आलं. त्याच्या आधी अनेक चर्चा झाली की घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी कोण करू शकेल आणि कोण चांगलं काम करू शकेल. त्यांनी जगभरच्या विचारवंतांचं नावं सुचवण्यात आली होती. त्यापैकी मी सुरुवातीला म्हटलं जेनिंग्ज नावाचा एक मोठा घटनातज्ञ होता, ज्याने सिलोनची, ब्रह्मदेशाची आणि इतर काही देशांची घटना लिहिलेली आहे, पाकिस्तानची वगैरे. पण या सगळ्या घटना फेल गेलेल्या आहेत. तर त्या जेनिंगला काँग्रेसनं त्यावेळेस आदिवासी म्हटलं. तेव्हा महात्मा गांधी असं म्हणाले की आपल्याकडे एवढा विद्वान माणूस असताना तुम्ही त्या जेनिंगच्या मागे का जाता, डॉक्टर आंबेडकर का नाही. ही जी भूमिका आहे, म्हणजे राष्ट्र उभारण्यासाठी या लोकांनी आपल्या राजकीय धोरणांना बाजूला करून देशाचे हित साधण्यासाठी असा जो प्रकार केलेला आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अनेक प्रभाव त्यावेळेस घटना समितीमध्ये होते. एक गांधीवादी घटना समितीचा एक प्रभाव होता. नंतर समाजवादी लोक होते, हिंदुत्ववादी लोक पण होते घटना समितीमध्ये. जरी ते हिंदुत्ववादी पक्षातून निवडून आले नसले तरी त्यांच्या विचारांचे लोक त्यावेळेस होते. टंडनसारखे लोक होते. आणि अशा एका घटना समितीमध्ये अनेक विचारधारेमधून सगळ्यांना एका बैठकीत आणून एकत्र लिहून आणि सगळ्यांच्या संमतीने घटना निर्माण करणे ही काही साधी गोष्ट नव्हती, लक्षात ठेवा. या घटना समितीवर मुस्लिम लीगचा हे होता, बहिष्कार होता, कम्युनिस्टांचा बहिष्कार होता, वेगवेगळ्या प्रकारची धोरणं होती. परंतु आज जी आपली आदर्श घटना झालेली आहे त्याला डॉक्टर आंबेडकर हे फार महत्त्वाचं आहे. कारण डॉक्टर आंबेडकर जसे घटनेचे तज्ज्ञ होते तसे भारतातल्या सर्व समस्यांचे तज्ज्ञ होते. म्हणजे स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, शेतमजुरांचे काय प्रश्न आहेत. कारण ते शेतमजूर पण म्हणजे शेतकरी कामगार पक्ष पण त्यांनी स्थापन केला होता. म्हणजे लेबर ज्याला म्हणतो ना, लेबर पार्टी 1938मध्ये त्यांनी लेबर पार्टी पण स्थापन केली होती. तर डॉक्टर आंबेडकरांनी असा कुठला वर्ग नाही की ज्याचे प्रश्न डॉक्टर आंबेडकरांना माहिती नव्हते. शेतमजूर तर होतेच, त्यांच्या घरानंच शेतमजुराचं म्हणू आपण. शेतमजूर असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत, पाणी वाटपाचे प्रश्न असतील, दोन राज्यांमधल्या सीमारेषेच्या बाबतीचे प्रश्न असतील, निरनिराळ्या प्रकारच्या भाषिक अस्मितेचे प्रश्न असतील, अशा सगळ्या लोकांना एका बंधनात बांधून सर्वकुश असं जे घडून आणणे ही काही साधी गोष्ट नव्हती. म्हणून डॉक्टर आंबेडकरांच्या या बाबतीमध्ये आपण बघायला पाहिजे की हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. तर डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. तर घटना समितीतल्या राजकीय तत्त्वज्ञान त्यांचा समजून घ्यायचं असेल तर त्यांचं प्रथम भाषण व शेवटचं भाषण आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय घटनाचा जर सगळ्यात काय, आता माझं घटनात्मक मूल्यांचे विकास व ऱ्हास या पुस्तकात सगळा इतिहास थोडक्यात आलेला आहे. कोणी विद्यार्थ्यांनी वाचावं ज्याला घटनेचा अभ्यास करायचा असेल. कारण ही घटनेची आपण समीक्षा केलेली आहे. त्यामध्ये आपण ज्युडिशरीची पण समीक्षा केली आहे, घटनेची पण समीक्षा केलेली आहे. आणि हे करताना आपण त्याला काही कसोट्या लावलेल्या आहेत. तर हे जे आहे, घटना इतकी 75 वर्ष टिकली आणि जगातली एक आदर्श घटना म्हणून ती आजही आहे. आणि कुणी कितीही प्रयत्न केला तरी घटनेचं राज्य राहणार आहे. कारण घटना समितीची रचनाच अशी आहे की त्याला बदलताना तुम्हाला फार विचार करावा लागतो. घटनाचा समजा मूलभूत ढाचा आहे. हा मूलभूत ढाच्याच्या बाबतीत 1973मध्ये जी केसचा निर्णय झालेला आहे हा फार महत्त्वाचा निर्णय आहे. घटनेच्या लोकांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये असं ठरलं की घटनेचा जो साचा आहे किंवा घटनेची जी प्रिॲम्बल आहे ती कशाही परिस्थितीत कोणाला बदलता येणार नाही. याला म्हणतात बेसिक स्ट्रक्चर. हा बेसिक स्ट्रक्चर बाबतीमध्ये आपल्या मागच्या चंद्रचूडने म्हणाले होते की बेसिक स्ट्रक्चर हा आमच्यासाठी ध्रुवतारा आहे. म्हणजे आम्हाला कुठलाही काही वाद निर्माण करायचा असेल, कुठलेही काही वाद सोडवायचा असेल तर आम्हाला हा 1973चे जे घटनात्मक काळ जो निर्णय झालेला आहे तो आमच्यासाठी ध्रुवतारा आहे. म्हणजे घटनेचे जे मूळ प्रिन्सिपल्स आहेत, कोणते प्रिन्सिपल्स? स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जी महत्त्वाची प्रिन्सिपल्स आहेत, सेक्युलरिझम, सोशलिझम, हे घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि ते तुम्हाला बदलता येणार नाही असल्याचं म्हणणं आहे. आता समाजवाद आपल्या देशाला का हवा आहे हा एक प्रश्न. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान पण आपण समजून घेतलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं आहेत, त्याचा आपल्या थोडक्यात काही संदर्भ देता येणार नाही. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी वेळोवेळी आपलं आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान जनतेपुढे मांडलेलं आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कामगारांचे हक्क आणि सुरक्षा, राईट टू लाईव्हलीहूड, लोकांना जगण्याचा अधिकार हे त्यांचं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला रोजगाराचा हक्क आहे, तर सन्मान झाला पाहिजे.
साधन संपत्तीचे स्वामित्व नियंत्रण, संपत्तीचे केंद्रीकरण होता कामा नये. कुठल्याही वर्गाच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होणार नाही, यापूर्वी सरकारने दक्ष होणं असण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक विषमता आपल्याकडे आज आहे. आज 1% लोकांकडे जवळजवळ 60% संपत्ती आहे. आपल्याकडे अब्जाधीशांची संख्या वाढते आणि गरिबीची संख्या तितकीच वाढते आहे, त्या 10 पटीनं वाढते आहे. म्हणजे एका बाजूला आपला श्रीमंत लोकांचा देश आहे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत गरिबातल्या गरीब लोकांचा देश हा आपणच आहोत. म्हणजे आपण जर ज्या इंडेक्स पाहिला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहिला, भारत तळाशी आहे. बकेचा इंडेक्स पाहिला, भारत तळाशी आहे. आर्थिक राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत जर पाहिलं तर भारत तळाशी आहे. हे का झालेलं आहे? कारण ही समाज व्यवस्था जी आहे ही खाजगीकरणामुळे आणि भांडवलशाही दोन गोळ्याच्यामुळे भारतामध्ये विषमता वाढत आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की सामाजिक आर्थिक विषमतेमुळे लोकशाही टिकणार नाही. जर ही सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढत गेली तर आपली भारतातली लोकशाही टिकणार नाही, तिथे हुकुमशाही येईल. मग ती हुकुमशाही कोणत्या पद्धतीने येईल ते त्यांनी सांगितलेलं नाही, पण हुकुमशाही येईल. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलं की देशामध्ये कुठल्याही नेत्यापेक्षा राष्ट्र हे मोठे असतं. म्हणून मतदान करताना तुम्ही ह्या विचार केला पाहिजे की राष्ट्राच्या हितासाठी काय करतो आहोत आपण. आपला नेता आवडता आहे, लायकीचा आहे, नाही लायकी, हा प्रश्न नाही आहे. प्रश्न निर्माण होतो आहे की आपल्या राष्ट्राला काय हवं आहे, आपल्या देशाला काय हवं आहे, देशाचं विकास काय कशात आहे. सामाजिक आर्थिक लोकशाही पाहिजे आहे तुम्हाला की हुकुमशाही पाहिजे आहे. या देशामध्ये सर्वांना रोजगाराचा हक्क पाहिजे आहे. ही जी मूलभूत प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी उभारले आहे. म्हणून केंद्रीकरणाला त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्त्रियांच्या व लहान मुलांचे शोषण होणार नाही. आता जे आपले हिंदू कोड बिल आहे, हिंदू कोड बिल हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट भारताच्या पुढे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आणि नेहरूंनी हा हिंदू कोड बिलाचा हा प्रश्न फार मार्गी लावण्याचं पक्कं ठरवलं होतं. कारण नेहरू आणि आंबेडकरांमध्ये फार असं वैचारिक समता होती, साधर्म्य होतं. दोघेही समाजवादी होते. दोघांना शेवटचा जो मनुष्य आहे त्याचा प्रश्नाचा विचार आधी करत होते. ते देशातल्या तळागाळापर्यंत लोकशाही गेली पाहिजे हे दोघांची तळमळ होती. हे दोघांची होती. पण हिंदू कोडबिलकडे नेहरूंनी हात टेकले. नेहरू म्हणाले अहो हे करता येणार नाही, कारण काँग्रेसचा प्रचंड विरोध होता त्या काळामध्ये होता. आणि त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे फार मोठे पुतळे जाळण्यात आले, त्यांच्या घरावर मोर्चे काढण्यात आले, त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, खुद्द रमाबाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता त्या काळामध्ये. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांवर हल्ला झाला. आणि शेवटी नेहरूंनी अंग काढून घेतल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचा एक प्रकारे पराभव झाल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा 2 कारणामुळे दिला. एक पहिली गोष्ट म्हणजे हिंदू कोड बिल यांनी जाणीवपूर्वक ते गोठवले आणि ते साध्य होऊ दिले नाही, स्त्रियांना हक्काने अधिकार मिळू दिले नाहीत, ही डॉक्टर आंबेडकरांचा राग होता. आणि दुसरा राग होता ओबीसींसाठी जे काही आरक्षणाची आपण तरतूद केलेली आहे घटनेमध्ये, त्यासाठी काय केलं नाही गव्हर्नमेंटने. या 2 मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला. डॉक्टर आंबेडकरांनी 2 मुद्द्यावर राजीनामा, तर राष्ट्रहिताची केवढी काळजी डॉक्टर आंबेडकरांनी लक्षात घ्या. ज्या स्त्रिया त्यांच्या विरोधात मोर्चे काढत होत्या त्या स्त्रियांना अधिकार देण्यासाठी ते लढत होते. म्हणजे अज्ञानही असतं त्या काळामध्ये. त्या काळातल्या अज्ञानाला आपण आज दोषी ठरवू शकत नाही, लक्षात ठेवा. माणसाचं अज्ञान, एखादा अज्ञानी माणूस जर अज्ञानी एखाद्या माणसाचं हे करेल तर हे जे मुख्य आहे. दुसरी गोष्ट काय झालं की डॉक्टर आंबेडकरांचं असंही म्हणणं होतं की ह्या जे बेसिक इंडस्ट्रीज आहेत, मूलभूत उद्योग आहेत आणि जे पब्लिक युटिलिटीज आहेत याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि ते माणसं जनतेच्या ताब्यातच असले पाहिजे. रेल्वे जनतेच्या ताब्यातच असली पाहिजे. जे आहे जेवढे पब्लिक युटिलिटीज आहेत त्याच्यावर मालकी जनतेची असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर आंबेडकरांचा होता. त्याचप्रमाणे बेसिक इंडस्ट्री ज्याला म्हणतो, मूलभूत उद्योग आहेत, जसं पोलाद उद्योग आहे, हा उद्योग जनतेच्या ताब्यात असला पाहिजे. याचं होता येत नाही. आज तो बघत मी त्याचा काय परिणाम होत आहेत. जमिनीचे राष्ट्रीयकरण त्यांनी म्हटलंच होतं, जमिनीचे पुनर्वाटप करा, सामूहिक शेतीचा प्रयोग, जर छोटी छोटी तुकडे करण्यापेक्षा एका गावाने एकत्र शेती करावी, सामूहिक विद्या, अशा प्रकारचे जे आहे तर हे सगळं आपण ज्या पद्धतीने आहे हे सगळं आपण करायला पाहिजे. म्हणून जमिनीचे राष्ट्रीयकरण, शेतीच्या धोरणामध्ये मी आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांचा विमा काढण्यापासून त्यांनी सगळं म्हटलेलं आहे. मजूर मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे, लेबर लॉज आणि धरणे दामोदर वगैरे प्रकार, विमानतळं त्यांच्या काळात बांधली गेलेली आहेत. हे लक्षात आपल्या बऱ्याच लोकांनाही माहिती नाही. शेती धोरणाचा पाया त्यांच्यामुळे आहे, औद्योगिक धोरणाचा पाया त्यांच्यामुळे आहे, कोऑपरेटिव्ह धर्माचा पाया त्यांच्यामुळे आहे. हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपलं इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 1947 जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांच्याच विचारावर उभे आहे. हे जे मी म्हणतात त्याप्रमाणे बेसिक इंडस्ट्री सरकारच्या आणि हे जे पब्लिक युटिलिटी सरकारी मालकीच्या,
आणि बाकीचे मध्यम उद्योग आहेत ते खाजगी क्षेत्रामध्ये, आणि तिसरा कॉर्पोरेट म्हणजे शेती आहे आपल्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, अशा कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये. हे जे त्यांची धोरणं आहेत हे काँग्रेसने देखील त्या काळामध्ये वापरलेली आहेत. औद्योगिक धोरणाचा पाया त्यांच्यामुळे आहे. अरबी समुद्र, बंगालचा सागर यांना एकत्र आणण्याची डॉक्टर आंबेडकरांची महत्त्वाकांक्षा होती. आज ते कदाचित होऊ शकेल आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे. समाजवाद, निधर्मीवाद आणि कामगार कायद्याचे ते जनकच आहेत. RBI, स्टेट बँक, LICचे राष्ट्रीयकरण, हे सगळे कामगारांसाठी शिवयोजन कार्यालय, हे सगळे विविध त्याच्यामध्ये आहेत. आता या सगळ्या गुणांचा समुच्चय असलेले डॉक्टर आंबेडकर आज जगामध्ये प्रिय का आहेत असा प्रश्न तुम्ही विचारला केला. हे भारतापुरतेच मर्यादित का राहिलेले नाहीत? कारण ते जगापुढे जे सगळे हे प्रश्न, जगापुढे हेच प्रश्न आहेत. जगापुढे आजही हेच प्रश्न आहेत. जगापुढे धर्मवाद आहे. जगापुढे आत्यंतिक राष्ट्रवाद एक मोठं दुःख आहे. आज ट्रम्पचा आत्यंतिक राष्ट्रवादाचं बघा त्याचे काय, म्हणजे जगाला त्यांनी मुठीत ठेवलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवाद आहे, धर्मवाद आहे, वंशवाद आहे, जातीवाद आहे. हे जे सगळे प्रश्न जगामध्ये होते जे बाबासाहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, आणि भारतामध्ये एक विशेष प्रकारचे समताधिष्ठित असं सरकार किंवा समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याला यश मिळालं नाही असं म्हणता येत नाही. यश मिळालेलं आहे. आज आपण समताधिष्ठित समाजामध्ये राहतो आहोत. कुठे जातीय दंगली होत असतील तर तो थोडासा प्रकार आहे, परंतु सामान्य माणसाच्या मनामध्ये ही बीज रुजलेलं आहे की ह्या देशामध्ये समतेचा सुद्धा पर्याय नाही आहे. समतेशिवाय स्वातंत्र्य नाही आणि स्वातंत्र्याशिवाय समता, अशी डॉक्टर आंबेडकर म्हणत होते. त्याचप्रमाणे इट इज नॉट डिझायरेबल टू कल्टिवेट अ रिस्पेक्ट फॉर द लॉ ॲज मच फॉर द राईट. म्हणजे तुम्हाला कायदा असेल, पण कायद्याचं जर कायदा न्यायाची प्रस्थापना करत नसेल तर तो कायदा पण बदलला पाहिजे. म्हणून घटनेमध्ये खास तरतूद आहे. एखादा कायदा जर न्यायाची प्रस्थापना करत नसेल तर सुप्रीम कोर्टाला खास अधिकार दिलेला आहे की तो निर्णय लागेपर्यंत सुप्रीम कोर्ट त्यामध्ये बदल घडवू शकते आणि त्या कायद्याला पाहिजे तर बदलू शकते किंवा रद्द करू शकते. हा अधिकार सुप्रीम कोर्टाला डॉक्टर आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. म्हणून सुप्रीम कोर्ट आपल्या जगातलं एक नंबरचं आहे. म्हणजे आपल्या घटनेच्या दृष्टीने विचार करता जेव्हा सगळ्या यंत्रणा कोलॅप्स होतील तेव्हा सुप्रीम कोर्ट देशाला वाचवू शकेल, अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकरांची फार दूरदृष्टी होती. म्हणून जरी कायदा कसाही झाला असेल तरी सुप्रीम कोर्ट कायदा रद्द करू शकतं, आपण वकील म्हणतात. त्याचं कारण ते आहे की कायदा करणारी सत्ता कदाचित चुकीची वागू शकते, पण राईट आणि फंडामेंटल राईट्सला ते दुर्लक्ष करू शकणार नाही. मानवी मूल्य जे दिलेली आहेत त्यांना वगळून कायदा करता येणार नाही. मूलभूत अधिकारांच्या नष्ट करून तुम्हाला कायदा करता येणार नाही. हे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. तर हे सुप्रीम कोर्टाचं जे महत्त्व आहे आणि सुप्रीम कोर्टाला दिलेले अधिकार आहेत हेही फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांना अमर्त्य सेनने आपले गुरु मानले आहे. अमर्त्य सेन, अमर्त्य सेन हे मला वाटतं नोबेल प्राईज विनर आहेत, आहे की नाही. ते म्हणाले की मी कोणाकडनं शिकलो अर्थशास्त्र? डॉक्टर आंबेडकरांकडे शिकलो. कारण ह्या देशाचा मुख्य प्रश्न आहे की आरोग्य आणि शिक्षण. डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेसही मांडलं होतं. सगळ्यात जास्त खर्च कशावर झाला पाहिजे? आपल्या GDPचा किंवा आपल्या पब्लिक फायनान्समध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणावर झाला पाहिजे? त्या दोन मुद्द्यावर झाला पाहिजे. पहिली गोष्ट माणसाचं जीवन, शिक्षण. दुसरी गोष्ट आरोग्य. आणि ही तिसरी गोष्ट ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. या तीन गोष्टीवर सगळ्यात महत्त्वाचा भर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि आज आपण पाहतो आहोत की शिक्षणावरचा आपला खर्च फार कमी झालेला आहे. जसं चीन 20% GDPचा खर्च करते शिक्षणावर, आपण फक्त 3% करतो. हे डॉक्टर आंबेडकरांचे धोरणं, ही अशा अनेक गोष्टी आहेत. शिक्षण, आरोग्य वगैरे वगैरे. तर हे सगळ्या गोष्टीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जेवढं बोलता येईल तेवढं फार कमी आहे. डॉक्टरांचं सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवन. आणि असं म्हटलं आहे की जर भारताचा इतिहास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर आंबेडकरांचं चरित्र अभ्यासलं पाहिजे. हे विधान कोणी केलं असेल असं मला वाटतं? हे विधान सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर असं म्हणाले की देशाचे मूलभूत प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर डॉक्टर आंबेडकर समजून घेतले पाहिजेत. हे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन एखाद्या देशाचा किंवा मानवजातीच्या हिताकरता विचार करण्याची पद्धती पूर्वीच्या राजकारणी लोकांमध्ये होती, ती आता आहे की नाही हा मोठा प्रश्न आजही निर्माण झालेला आहे. तर आजही देखील डॉक्टर आंबेडकर एखाद्या ध्रुवताऱ्यासारखे आपल्या पुढे आढळ आहेत. आजही शोषित वंचित समाजाला शक्ती आणि सामर्थ्य देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांच्या नावात आहे. आज जेवढी गर्दी होते, एवढे जे पुतळे उभे राहतात, याचं कारण जगातल्या शोषित, वंचित, गरीब, दरिद्री माणसं आहेत.
त्यांना डॉक्टर आंबेडकर आपले नेता मानतात. मग ते आफ्रिकन असतील, ते चीनमध्ये असतील, ते जपानमध्ये असतील, ते मुस्लिम देशामधील असतील, सगळीकडे डॉक्टर आंबेडकरांचे विचार अभ्यासले जातात. युनोमध्ये अभ्यासले जातात, जगातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये अभ्यासले जातात. सगळे विद्यार्थी जगत डॉक्टर आंबेडकरांचा अभ्यास करताना दिसतं. कारण एकट्या ज्ञानाच्या बळावर डॉक्टर आंबेडकरांनी बलाढ्य अशा काँग्रेस पक्षावरही मात केलेली आहे त्या काळामध्ये. लक्षात घ्या, इतकी ताकद एका माणसामध्ये असू शकते. 1932चा कायदा तुम्ही पाहिला असेल, पुन्हा करार, हा आरक्षणाचा पाया आपल्याकडे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी ते मंजूर करून घेतलं शेवटी. त्यामुळे आज तुम्हाला आरक्षण दिसतं. आज आदिवासी जी काही आहे आपली राष्ट्रपती बाई, त्या कशामुळे आहे? डॉक्टर आंबेडकरांमुळे आहेत, हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांचं भाषण जर तुम्ही ऐकलात की डॉक्टर आंबेडकरांमुळे मी राष्ट्रपती आहे, ते अगदी खरीच गोष्ट आहे. किंवा कुठलाही मुख्यमंत्री, अल्पसंख्याक विभागाचा एखादा मुख्यमंत्री, अल्पसंख्याक जातीचा माणूस मुख्यमंत्री होतो, ही लोकशाहीची फार मोठी देणगी आहे. एक छोटासा समाजाचा माणूस एकदम मुख्यमंत्री होतो किंवा प्राईम मिनिस्टर होतो की कोणी आणखी होतो. खरं म्हणजे जातीय म्हणून या जगामध्ये जातीय बहुसंख्य कोणी नाहीत. आपल्या भारतामध्ये सगळे जातीय अल्पसंख्यच आहेत. म्हणून स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा सखोल विचार केलेला आहे. मायनॉरिटीज म्हणजे निवड मुसलमान नाहीत. मायनॉरिटीजमध्ये हिंदू अंतर्गत अशा अनेक जाती आहेत की ज्यांच्या हजारो वर्ष कोणी शाळेमध्ये गेलेलं नाही. त्यांचं जात कोणती त्यांना सांगता येत नाही, अशा जाती आहेत. ह्या अल्पसंख्याक जाती यांच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकर शेवटपर्यंत लढत राहिले. आज त्यांच्या या निमित्ताने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन गुरूंची आपण एकाच विषयांची केली. आता डॉक्टर आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु का मानत होते? साधी गोष्ट आहे की त्यांनी जो लढा दिलेला आहे, पहिली शाळा अस्पृश्यासाठी त्यांनीच काढली, पहिली मुलींसाठी शाळा त्यांनीच काढली, एक महत्त्वाचं होतं. आता एक मोठा विषय तुमच्यापुढे मांडायचा राहून गेला की मेकॉलेची शिक्षण पद्धती. 1832मध्ये मेकॉलेने या देशाला शिक्षण पद्धती दिली आणि इंग्रजी शिक्षणाचा हट्ट धरला. त्याचे चांगले परिणाम आज आपल्याला दिसतात. आज आपण इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धती म्हणजे जगात आपले जे पोरं प्रगती करताना दिसतात, त्याला कारण आपण भारतीय लोक इंग्रजीमध्ये पॉवरफुल आहोत. म्हणून आपले मुलं अमेरिकेत वगैरे इकडे शिकतात किंवा उच्च पदावरती आहेत. तर हे मेकॉलेची शिक्षण पद्धतीतून आपल्याकडे विद्यापीठे निर्माण झाली, सामाजिक राजकीय चळवळी निर्माण झाल्या. त्यातून अशा प्रकारच्या एक नवीन तरुण पिढी तयार झाली, ज्यांनी राजकारण सुरू केलं, ज्यांनी समाजकारण सुरू केलं. त्यातले हे सगळे लोक लाभार्थी म्हणजे डॉक्टर आंबेडकर असतील, सावरकर असतील, टिळक असतील, हे सगळे जे लाभार्थी आहेत, ज्यांना जगातलं सगळं ज्ञान विज्ञान शिकण्याची संधी यामुळे मिळालेली आहे. म्हणून मेकालेला काही लोक शिवाय देतात, पण मी म्हणतो मेकालेमुळे या मोठा क्रांतिकारी बदल झाला. राजा राममोहन राय देखील मेकॉलेचीच भूमिका मांडत होते की बाबा त्यांनी त्या तत्कालीन ब्राह्मणांना सांगितलं की बंगालमधल्या की अरे बाबांनी इंग्रजी शिका. हे लक्षात घ्या. म्हणून हा सगंध इतिहास आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तुम्ही इतक्या काळ शांतपणे माझी माझं भाषण ऐकत राहिलं, हे मला खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. मला जेव्हा फोन केला करंजकरांनी, तेव्हा मी आजारी होतो. म्हटलं अरे बाबा मी आजारी आहे, मी तोपर्यंत मी दुरुस्त झालो तर येतो. तर मी ते दुरुस्त केवळ तुमचं भाषण झाल्यामुळे दुरुस्त झालो आणि माझा आजार दूर पळाला असं म्हणावं लागेल. मी सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परत वंदन करतो, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझी गोष्ट संपवतो.